आता या रोहिदासांचा काय नेम होता महाराज? रोहिदासाचा नित्य नेम सांग पूजी पुरुषोत्तम करुणी उपकरणी उत्तमोत्तम अवघी त्याचा मड्याची अतिशय घरामध्ये दारिद्र्य नांदत होतं महाराज. व्यवसायाने चर्मकार असल्या कारणाने घरामध्ये चांबड पडलेलीच असायचं. मग त्या चांबड्याचं भगवंताची पूजा तर करायची आपण. भगवंताची पूजा करायची कशी? म्हणून त्या चांबडाची रोहिदासांनी संध्यापत्र तयार केलं महाराज. पेला तयार केला, परी तयार केली आणि त्या चांबड्याच्या कामणामध्ये रोहिदास कृष्णाची पूजा करायची. प्रभुजी तुम चंदन हम पाणी. त्यामुळे भगवंता, काल आपण जसं सांगितलं की भक्त अनेक अवस्थांमधून जाऊन येत असतो की मी कसं भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू. प्रभुजी तुम घन बन हम मोरा मोरा. प्रभुजी अनुप जनताजींचं खूप प्रसिद्ध असणार हे भजन आहे महाराज. पण आपल्याला अजूनही माहित नाही की कोणी लिहिलेलं आहे. हे रोहिदासांनी लिहिलेलं आहे. इकडे भगवंताची कृष्णाची त्या तांबणामध्ये मूर्ती घेतली महाराज. जलाभिषेक त्याच्यावरती करत करत भगवंताचं नामस्मरण करत होते. तेवढ्यातच एक शास्त्री बुवा तिथून समोरून त्याच्या घरापासून गेले आणि बघतात तर काय की कातड्याच्या तामणामध्ये भगवंताला हा नामो घालतोय. अतिशय त्याला राग आला आणि म्हणायला लागला, अरे गाढवाच्या धसा बल भरते करती कसा. अरे गाढवाच्या धसा बल भरती करती कसा. कातड्याच्या तामण्याचा झाली तो श्री कमला काट. कातड्याच्या तामण्याचा झाली तो श्री कमला काट. हिर जाती तुझा भर तुला लोवे हा अधिकार. बसमले ती अंबारी काय शोभेल्यावरी. अरे 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 मूर्खा, अरे तुला थोडी लाज. आधीच हीन कुळामध्ये जन्माला आलेला आहेस, त्यातही तुला पूजेचा अधिकार नाहीच आणि त्यातल्या त्यात कातड्याच्या तामणामध्ये भगवंताला नाव घालतोस. शिव 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 शिव. बाबा म्हणे कोणाचा चेहरा सकाळी उठल्या पाहिलं होतं की हे सगळं कृत्य माझ्या डोळ्याने मला बघावं लागलं. त्यावर अतिशय शांततेत रोहिदास बाहेर आले आणि म्हणायला लागले, हे भूदेवा, अहो क्षमा करा, पण असं करा, एकदा तरी या अखंड पृथ्वीकडे नव्हे, अहो आजूबाजूला दृष्टी फेका आणि बघा की एकही व्यक्ती असा नाहीये. हत्तीही असे चरमाचा चरमाचा भूप त्यावरी. हत्तीही असे चरमाचा चरमाचा भूप त्यावरी. नोबत तीही चरमाची चरमाच्या उंटावरी. जो पुढे पुढे हलला पुढे बळे हलकार तोही साजिरा समाचा खरा. आणि भेरी चरमची बनवली खरी. अहो भूदेवा, एकदा तरी या आजूबाजूला थोडीशी तुमची नजर फिरवा. राजे साहेबांची जी स्वारी येते त्या स्वारीमध्ये राजे साहेब येत आहेत. राजे साहेब येत आहे म्हणून जो हत्ती आलाय तो देखील कातड्याचाच आहे की. आणि जो हलाकार बसलाय की राजे साहब की सवारी आ रही है, राजे साहब की सवारी आ रही है, तो सांगणारा सुद्धा चर्माचाच आहे. अहो ते सोडा, ज्या उंटावरती राजे साहेब बसले ते उंट सुद्धा चर्माचं आहे.
आणि राजे साहेब सुद्धा जन्माचेच. एकदा या सगळ्या पृथ्वी तलावरती बघा. अहो ते सगळं सोडा म्हणा. राजे साहेब येत असताना जे काही मंगलवाद्य वाजतायत तो सुद्धा चांगल्याच आहे. अहो ते सगळं सोडा. आज ज्या कीर्तनकार बाई तुमचं चरित्र सांगतायत त्यांच्या साथीला सुद्धा वाजणाऱ्या तबला चमड्याचाच आहे की हो. ते म्हणे ते काही असं म्हणे, पण चमड्यामध्ये तू भगवंताचं त्याला नाऊ घालतोस ते शक्यच नाही म्हणे. ते म्हणे नाही हो म्हणे, मी गरीब माणूस, माझा वेळ काढण्यासाठी मी भगवंताची पूजा करत असतो. तुम्हाला काय, तुम्ही श्रीमंत माणसं, तुम्ही घरी जाऊन टीव्ही बघता. मला दिवसामध्ये वेळ काढायचा असतो, मी माझ्या भगवत कामामध्ये वेळ घालवीत असतो आणि माझ्याकडे जे उपकरण सापडतील त्याच मध्ये मी भगवंताची पूजा करणार ना. आमच्याकडे असे अजून महाभाग आहेत की जे म्हणतात की कसं करणार हो भगवंताची पूजा, आमच्याकडे तांब्याचं पात्रच नाही. ज्यांच्याकडे तांब्याचं आहे ते म्हणतात कसं करणार हो, चांदीचं नाहीये. पण याला काही अर्थ नाही. जे माझ्याकडे आहे त्यात मी भगवंताची पूजा करतोय. पुन्हा त्या ज्या शास्त्री बुवांना राग आला आणि ते म्हणायला लागले, नको कथूस गाढवा मजसी व्यर्थ वेदांत हा, तुम्हीच जगतला बुडविले सुकर्मा पहा. स्वकर्मा पुले तुआत जुनी सर्वचा मारड्या, विभूर समजो किसी बसु विज्ञान बाता बड्या. ते म्हणे बस 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 बाबा म्हणे, मला ब्रह्मांडाचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नकोस. स्वतःची चूक लपवण्यासाठी मला वेदांताचा अभ्यास देऊ नकोस. ते म्हणे नाही हो म्हणे, तुम्ही भूदेव आहात, तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त ज्ञान. ते म्हणे सांगा बरं मी कशी भगवंताची पूजा करू शकतो. ते म्हणे तुला अधिकार नाही, तो अधिकार केवळ आणि केवळ फक्त ब्राह्मणालाच आहे. शास्त्रांमध्ये सांगितलंय, शास्त्रांचा वेदांताचा अभ्यास फक्त केवळ आणि केवळ ब्राह्मणांना घेण्याचा अधिकार सांगितलेला आहे. पण साधी पूजा वगैरे करण्यासाठी अधिकार कोणाला सांगितलेला नाही. सगळ्यांचा भगवंत, सगळेच जण अभ्यास करू शकतात, सगळेच जण भगवंताचं नामस्मरण करू शकतात, पोथ्या पुराण देखील वाचू शकतात. भगवंताची भागवत कथा सुद्धा कोणीही सांगू शकतं महाराज. त्यासाठी कुठला अधिकार असणं गरजेचं नाही. पुढे म्हणतात ठीक आहे, रोहिदास म्हणतात ठीक आहे, मग मला काय करावं लागेल ब्राह्मण होण्यासाठी. हे जे शास्त्री बुवा होते यांचं ज्ञान अतिशय सूक्ष्म होतं महाराज. नावाला शास्त्री बुवा होते, कुठलंही ज्ञान त्यांच्यापाशी होतं, पण अहंकारामध्ये बुडून गेलेला हा व्यक्ती होता महाराज. आणि या अहंकारामध्ये ते रोहिदासाला सांगायला लागले, गळपाही जे जानवे नाव भंजी हे असावे, दिनपुरा एवढी शेती अंगी धाबळीची बंदी, दिनपुरा एवढी शेती अंगी धाबळीची बंदी, करुणेची तपकिरीचा तुळगी पंचराजे असावे, भरुभस्म वरचंदन ऐसे ब्राह्मणाचे गुण. ते म्हणे ठीक आहे महाराज, गळा जाणवा पाहिजे, नाव भटवीची पाहिजे, थांबा म्हणे 2 मिनिटांमध्ये ब्राह्मण होऊन येतो. आता एवढं म्हणाल्यानंतर तरी त्या माणसाला कळायला पाहिजे, नाही काय. मग इकडे रोहिदास आपल्या घरामध्ये आले आणि काय केलं, जाणवे करुणवादीचे तात्काळ गळा. वादी जी असते ती चर्माचीच असते, छान त्याला छाटून बारीक केली, अगदी झाडासारखी दिसायला लागली मला. मग आता भस्म कुठून आणायचं, घेऊन चुलीची राख भालास भस्म पाशिले. भस्म म्हणजे काय असतं दुसरं, हा सगळा उपदेश महाराज ज्याला कळतं त्याच्यासाठी की होमा कार्य करून
तिथे मी कपाळाला भाजली. घरी जे काही छोटासा तुकडा पडला होता लाकडाचा तो घासला महाराज आणि ते चंदन म्हणून कपाळावरती लावलं. काढून गंध काष्टाचे आता सगळं झाला गेटअप ब्राह्मणासारखा. आता पंचांग येणार कुठून? आपल्याकडे जे होतं महाराज 2 जोडे घेतले, एका फडक्यामध्ये बांधले, काखेत धरले आणि बाहेर आले आणि म्हणायला लागले मज रोहिदास भट म्हणा, मज रोहिदास भट म्हणा, ब्रह्मणी रूपना आता ब्राह्मणा पाहिजे ब्रह्मणी आयु चालवे. छान सुशोभित तयार बाहेर अर्थ म्हणायला लागले की आता मला रोहिदास भट म्हणा, तुम्ही जसं सांगितलं तसा मी ब्राह्मणाचा वेश करून आलोय, आता तरी मला ब्रह्मांडाचं ज्ञान द्या. ते महर्षी पुन्हा म्हणायला लागले, शास्त्रीजी पुन्हा म्हणायला लागले अरे मूर्खा, असं तयार होऊन आल्यानंतर कुठे ब्राह्मण होत असतं का? वा रे वा सोंगाड्या, वा म्हणे छान सोंग घेऊन आलायस, नुसते कपडे घातले जानव घातल्यानंतर कुठे ब्राह्मण होत असता? पुन्हा रोहिदास हात जोडून म्हणायला लागले शास्त्रीजी मी तेच म्हणतोय हो, नुसते कपडे घातल्यानंतर ब्राह्मण होत नसतं, ब्रह्मांडाचं ज्ञान असेल त्याला ब्राह्मण म्हणावं. ते म्हणे असं करा, तुम्ही जसं म्हणालात तसं मी तयार होऊन आलेलो आहे. पुन्हा ते शास्त्री बाबा म्हणायला लागले अरे तू वादीचं जाणवं करून घालून आलास, पण या जाणवाला खरा अधिकार नाही. जाणवं हे कसं असलं पाहिजे, आतमध्ये असलं पाहिजे. जसं दासगणू महाराजांनी सांगितलंय की घाल मनाच्या गळ्यात माळा, नुसती वरून माळ घालून चालत नाही, मनाच्या गळ्यामध्ये असली पाहिजे. तसंच जाणवं नुसतं वरून असेल तर चालणार नाही, ते आतमध्ये असलं पाहिजे. त्यामुळे असं मी जर का तुम्हाला जाणवं दाखवलं तर मला ब्रह्मांडाचं ज्ञान द्या. त्यामुळे हो देईन, आधी जाणवं तर दाखव. बाजूला एक रापी पडलेली होती महाराज. रोहिदासांनी ती रापी घेतली, करी धरून रापीला चरचरा उरा कापिले, तनूत आपुल्या तया धवर जानवे दाविले. आता तरी कथा मला द्विजवरा तुम्ही, ब्रह्मदेव विबुध निजवाणीला कधी न लावती वाटती. गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या रोहिदासांनी बाजूला पडलेली रापी घेतली महाराज आणि असं काही एका क्षणामध्ये आपल्या आवराला कापून घेतलं आणि आतमधून स्वच्छ असं यज्ञोपवीत बाहेर काढलं आणि त्या शास्त्रींना दाखवलं. जसं काही ते यज्ञोपवीत बाहेर काढलेलं त्या शास्त्री बुवांनी पाहिलं आणि त्या रोहिदासांना म्हणायला लागले अरे रोहिदासा क्षमा कर रे बाबा, क्षमा कर. 2 क्षणासाठी माझ्या बुद्धीला गंज लागला होता रे. कुठल्या वेळी मी तुझ्या दारात आलो आणि तुझ्याशी वाद घातली. अरे क्षमा कर रे, मला क्षमा कर. तू साधा सुद्धा नाहीस. अधिकारी तुझ समान कोणी ना दिसे, अधिकारी तुझ समान कोणी ना दिसे. त्या तुझ लावद मग मी ज्ञान कथू कसे, कांचन तू सोन पितळ मी असे करा. भगीरथी गोदात मोहळी पुरा, मी आहे गार पुण्य पुरुष तू हिरा. अरे रोहिदासा क्षमा कर. काही क्षणासाठी बुद्धी भ्रष्ट झाली होती माझी. तुझा खरा अधिकार मला आता कळलाय. अरे अधिकारी मी नाही रे, तूच खरा अधिकारी आहेस. क्षमा कर रे, क्षमा कर. मी कांचन नाही, मी सोनं नाही.
वेळाने, पण तुझ्यासारखं शांत दांत मन माझं झालं पाहिजे त्यावेळेस हा अधिकार माझ्या मनामध्ये. अरे मला वाटलं की तू गार आहेस. नाही रे, तू खरा हिरा आहेस, गार मी आहे गार. मला क्षमा कर म्हणून जसं काही ते पुण्यपुरुष शास्त्री बुवा त्या रोहिदासांच्या चरणाला स्पर्श करणार तेवढ्यातच रोहिदासांनी त्यांचे हात पकडले आणि म्हणायला लागले, क्षमा करा. खरं तर मी तुमच्याशी असं बोललो, त्यासाठी तुमची माफी मागतो. भगवंतानी मला कदाचित ही बुद्धी याकरिता दिली की एवढ्या ज्ञानी विद्वान पुरुषाचा जो अभिमान आहे, जो या ज्ञानरूपी सागराला लागलेलं ग्रहण आहे, ते भंग करण्यासाठी कदाचित भगवंताने मला तुमच्याशी वाद घालण्याची बुद्धी दिली. क्षमा करा. एखादा व्यक्ती असला असता, रोहिदास म्हणायला लागले असते की काय रे वा, इतक्या तू माझी चेष्टा करत होतास का, आता कसं माझ्या पायापाशी आलास, दे आता तुझी मुलगी माझ्या मुलाला. असं म्हणाले नाहीत महाराज. म्हणाले, भगवंता नमन मलान करावे, मनीचा अभिमान तेवढा सोडा, बळकट शा वृषभी पंकीचा ओढवे न हो गाडा. असं करा. अहो तुम्ही खूप विद्वान आहात, ज्ञानी आहात, फक्त मनीचा जेवढा अभिमान आहे तेवढं सोडा. आणि अहो तुम्ही ब्राह्मण कुळातले आहात, तुम्ही माझ्या पाया पडणं म्हणजे मला पापात पाडणं. त्या दिवशी त्या शास्त्री बुवांना कळलं की आपल्याकडे नुसतं ज्ञान असून फायदा नाही, तर ती शांतता रोहिदासांसारखी आपल्यामध्ये असावी की जेणेकरून या पृथ्वी तलाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. तिथून ते शास्त्री बुवा निघून गेले. इकडे रोज रोहिदासांचा नित्य नेम होताच भगवंताची पूजा अर्चा करण्याचा. नेमकं मकर संक्रमणाचा सण त्यावेळेस आला आणि रोहिदासांचं एका झाडाखाली छोटस फडकं टाकून महाराज तिथंच त्यांचा व्यवसाय करण्यासाठी बसायचं. मकर संक्रमणाची वेळ असल्या कारणे आपल्याकडे पद्धत आहे महाराज, सणावाराला तीर्थाच्या दर्शनी जावं, दर्शनासाठी जावं. या रोहिदासांचं गाव वाराणसीच्या जवळ सांगितलेलं आहे, तिथून काशी जवळच. गंगेच्या भेटीसाठी म्हणून अनेक गावावरून पालखा यायचा महाराज. रोहिदास तिथं बसलेले असायचे. येता जाता प्रत्येकाच्या वाहनाकडे बघायचं की एखादा तरी कुठल्या तरी वाहनाला काहीतरी झालं असेल, त्या महाशयानं सांगावं, अहो या 2 मिनिटात तुमची मी ती जे जोडे आहेत ते झिजलेले आहेत, मी अतिशय नव्यांप्रमाणे तुम्हाला करून देईन. म्हणून रोहिदासांनी त्यांना दुरुस्त करून द्यावे. कोणी जर का विचारलं की अहो काय द्याव, अहो तुमच्या मनावरती द्या, नाही दिले तरी चालते, संत आहेत ना महाराज. पण संतांचा वायदा घेणारे सुद्धा काही लोक आहेत, पैसे देणारे 4 लोक आणि तसंच काम करून जाणारे 40 लोक. बायको संध्याकाळच्या वेळेस इन्स्पेक्शनला आली आणि म्हणायला लागली, अहो सणावाराचे दिवस आहेत, अनेक लोक आले असतील, दाखवा गल्ला किती झालाय. बघितले तर काय 4-5 आणि बायको म्हणायला लागली, वा रे वा, आम्हाला उपाशी मारण्यासाठी आमच्या सोबत लग्न केलं तुम्ही. काय आहे प्रकार. तेवढे रोहिदास म्हणायला लागले, अरे अगं बाई, ज्यावेळेस एखाद्या जनावराचा आपण कातड घेतो त्यावेळेस त्याची परवानगी घेतो का, किंवा त्यांना आपण पैसे देतो की
घे बाप्पा तुझा कातर द्यायलाच मला उपयोगी पडतोय, देतोय का? नाही. तसंच भगवंतानी या पृथ्वी तलावरती आपल्याला सुद्धा भगवंताचं कार्य करण्यासाठी पाठवले. आता इथे बायकोला वाटलं रोज सुरू झाला आता यांचं ज्ञान, कुठे ऐकत बसायचं, मग ती निघून गेली. ती तिकडे निघून गेली. इकडून एक मोठी पालखी येऊ लागली महाराज. त्या पालखीमधून एक पाय बाहेर पडलेला दिसला आणि त्या जोड्याचा अंगठा तुटलेला होता महाराज. गोविंदास समोर आले आणि म्हणायला लागले, अहो थांबव. आतमध्ये बसलेले पुरुष पुन्हा बाहेर आले, म्हणायला लागले, काय झालं? काही नाही हो, तुमच्या जोड्याचा अंगठा तुटलाय, तो मी आता तुम्हाला दुरुस्त करून देतो. असं करा, तो माझ्याकडे द्या, अगदी नवीन असेल असं करून देतो. ते महाशय म्हणायला लागले, अरे वा, करून दे बाबा, नवीनच, जुना कशाला दुरुस्त करतोस, नवीनच करून दे. जी कोणती तुमची 4 कम्युनिटीचे लोक असतील त्यांना सांग की असे महाशय येत आहेत, काशीला जाऊन कथा सांगणार आहेत, तुमच्या कम्युनिटीमध्ये काहीतरी मदत म्हणून चप्पल करून द्या. त्यामुळे नाही हो म्हणे, कम्युनिटीचं मी सांगू शकत नाही, पण माझी इच्छा आहे तुमची चप्पल दुरुस्त करून देण्याची, ती मी तुम्हाला करून देतो. दुरुस्त करून दिसली. थोडा वेळ बसले ते शास्त्री बुवा महाशय, बसले, दुरुस्त करून आणून दिली. त्या महाराजांच्या पायात घातले आणि म्हणाले, वा 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 म्हणे, रोहिदासा काय सुंदर जोडी तयार केलेस रे, वा वा म्हणे, छान छान. पैसे द्यायचं काय विचार. निघाले तिथून तसेच. पुन्हा रोहिदासांनी मागून आवाज दिला, हो थांबा थांबा थांबा. याला वाटलं कुठं पैसे मागते की काय, बघायलाच तयार नाही. पण सुद्धा रोहिदास सुद्धा मागे मागे गेले आणि म्हणायला लागले, अहो महाशय थांबा, तुम्ही कुठे जाताय? त्यामुळे काशीला. असं करा, हे माझे शिवराई घ्या आणि माझ्या आईला देऊन द्या. गंगा माझी आई आहे, त्यांना जाऊन अर्पण करा. सांगाय की तुमचा मुलगा जो आहे तो अतिशय सुखरूप आहे, काहीही काळजी करू नका. त्या गंगा मातेला जाऊन ते शिवराई माझे अर्पण करा. इकडे त्या महाशयांना हसू आलं आणि म्हणायला लागले, एक पैशाने तृप्त होय